गोकुळी विज्ञान शक्ती क्रीडा निरूपणी महाबळ ताडण कथा सुरू कर बरं. एकुदी महादाईसे सर्वज्ञासे पृछिले श्रीकृष्ण चक्रवर्ती गोकुळी कैसी आपरी जीव उद्धरण केले. सर्वज्ञ म्हणे त्याने गोकुळी श्रीकृष्ण चक्रवर्ती विज्ञान शक्ती करून जीव उद्धरले. एकू भजने एकू वैरे एकू सन्निधाने ते श्रीकृष्ण चक्रवर्तीची लीला. जेही वैरू केला तयात एकू कन्वेचे एक अकन्वेचे महादाईसी पुसिले. जीवास देणे घडे एका न घडे जया जीवास देणे न घडे तया जीवास देवता सलोकता मुक्ती परमेश्वर प्रवृत्ती देती. म्हणजे ते जे मुक्त झाले म्हणाले की नाही तर ते नाही. हे ज्या चारी मुक्ती आहेत कोणत्या आहेत सांगा. चारी मुक्ती लौकिक भौतिक नाही नाही सांगा सांगा. सलोकता स्वरूपता समीपता सायुज्य या चारी मुक्ती आहेत. तर त्या जीवास परहस्तकेवदिती म्हणजे देवतांना त्या थोडं थोडं एक एक मिनिट पुन्हा बंद पडत. आणि जया जीवा देणे न घडे तया जीवा कौनू फळ दे. सर्वज्ञ म्हणे जया जीवा देणे घडे तया जीवा लीळादान फळ दातृत्वचे भोगस्थान फळ दे. ते फळस्थ चैतन्य परस व व्याध्या समीपते परभाव निर्मित आणि जया जीवा देणे न घडे तया जीवा कर्मराहाटीचे व्यापार ते चैतन्य दे. जी जी दोन्ही दानेची तर एकातेची दान का म्हणजे सर्वज्ञ म्हणे त्याला एक अच्युत म्हणजे जिथून च्युतीच होत नाही त्याला अच्युत म्हणायचे. एक नावे ब्राह्मण होत. तो ऋषीशी लटके बोले उपहास करी चेष्टा करी कखाव करी. मग एकदी ऋषी शापिला अरे पापिया तू जे देवद्रोह तयाचा पुरोहित होशील ब्रह्म राक्षसाचे देह पावशील. मग तो द्वापरी द्रमुल्लाच्या नगरी ब्रह्म राक्षस होऊन जन्मला. मग तो कंसाचा पुरोहित झाला. महाबळ ऐसे नाव पावला. तो कंसाचा उपाध्ये होऊन वरते. मग तेने पूर्व प्रसवे श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या ठाई महाबळे श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या ठाई कैसे असंतु कर्म केले. सर्वज्ञ म्हणे त्याने श्रीकृष्ण चक्रवर्तीशी गोकुळी नेऊन ठेवल्यानंतर त्रिरात्र क्रमेली. कंसाची तिन्ही दी निद्रा नाही. कंसे महाबळा ते पाचारून नेले. अवघा वृत्तांत सांगितला तर एसी अशी काही की जे महाबळे म्हणे त्याने गोकुळी अष्टमीच्या रात्री बहुत स्त्रिया अपत्यांते प्रसवलिया. तुमचा विरू कवन जाणावा. कंसे म्हणे त्याने भलतेनी प्रयत्नी चोजवा. एरे मानोनी म्हणे त्याने राया तो बाळ चोजविल्या नंतर मी तया करवी भलते